नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकाग्र अकॅडमीमध्ये. करंट अफेअर्सची बघू शकता आपण सीरीज चालवत आहोत. त्या हिशोबानं बघू शकता की प्रत्येक शनिवारी करंट अफेअर्सचं थिअरी असते आणि मग प्रत्येक रविवारी बघू शकता की त्या करंट अफेअर्स रिलेटेड आपण MCQs घेऊन येतो. आपण बघू शकता एवढ्या सीरीजमध्ये आपल्या बघू शकता की 15 मार्चपर्यंत झालेलं आहे. कसं असतं की प्रत्येक 15-15 दिवसाची आपण करंट अफेअर्सची थिअरी आणि त्याची MCQs घेऊन येत आहोत. मग या वीकमध्ये बघू शकता मागच्या वीकमध्ये 1 ते 15 मार्च कव्हर केलेलं. या वीकमध्ये आता 16 ते 31 मार्चचे ज्या चालू घडामोडी आहेत, इम्पॉर्टंट चालू घडामोडी, इथं बघू शकता की हे सारे एक्झाम स्पेसिफिक आणि जे राज्यसेवा असेल, कंबाईन गट ब असेल, गट क असेल, याच्या पूर्व परीक्षेला विचारला जाऊ शकतो असा आयोग जसा पॅटर्न आपल्याला बघू शकता की विचारतायत, त्या पॅटर्नचाच आम्ही स्टडी करून एकदम पूर्ण एक प्रॉपरली घेऊन आलेलो आहोत मेन टॉपिक्स. चला तर सुरू करूया. चला, फर्स्ट जे आहे 16 मार्च ते 31 मार्चची न्यूज आहे. त्यातच बघू शकता की WPL झालेली वुमेन्स प्रीमियर लीग. तर मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग 2025चा अंतिम सामना जिंकला. येस, अंतिम सामना जिंकला ह्याचा अर्थ आहे की डायरेक्टली चॅम्पियन मुंबई इंडियन्सच झाले. आपण जाणून घेऊया की काय मुंबई इंडियन्सने रोमांचक अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव करून हंगामात दुसरे WPL विजेतेपद पटकावले. म्हणजे मुंबई इंडियन्सनी हा टायटल दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. WPL वुमेन्स प्रीमियर लीग, जसं इंडियन प्रीमियर लीग मेन्स क्रिकेट असतं तसंच वुमेन्स प्रीमियर लीगचं पण आपण बघू शकता तीन वर्ष झाले की सुरू केलेलं आहे. हा तिसरा सीझन होता. मुंबई इंडियन्सचे कर्णधार कोण? हरमनप्रीत कौरने 44 चेंडूत 66 धावा करत संघाचे नेतृत्व केले आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर फलंदाजीसाठी उतरल्यानंतर MIला 149-7 अशी मजल करण्यास मदत झाली. ब्रेबॉर्न स्टेडियम बघू शकता मुंबईमध्येच आहे की वानखेडे स्टेडियमच्या बाजूलाच ब्रेबॉर्न स्टेडियम आहे. आणि यात बघू शकता सामनावीर हरमनप्रीत कौर आणि मालिकावीर जे आहे नॅट सायवर ब्रंट, या दोघं पण बघू शकता MI मुंबई इंडियन्सचे खेळाडू आहेत. अजून जाणून घेऊया चला 2025 ची महिला प्रीमियर लीग, ज्याला WPL 2025 म्हणूनही ओळखले जाते आणि टाटा WPL 2025 म्हणूनही ओळखले जाते. आता कधी कधी प्रश्न काय विचारतात माहिती आहे काय, वुमेन्स प्रीमियर लीग झालं त्याचा स्पॉन्सर कोण होतात? कारण आताच बघू शकता गट कच्या ह्याला एक ऑलिम्पिक्स बद्दल एक स्पॉन्सरशिपवाला एक प्रश्न विचारलेला की ऑलिम्पिक्सचं जे हे आहे त्याच्यात मेन स्पॉन्सर कोण कोण आहेत, म्हणजे रिलायन्स आहे, अदानी आहे. तसंच बघू शकता की WPLचं पण आपल्याला विचारू शकता. तर लक्षात ठेवायचं की टाटा WPL होतं आणि IPL पण बघू शकता की मेन्स क्रिकेट लीग टाटा IPL आहे. ही महिला प्रीमियर लीगची तिसरा हंगाम होता जो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI द्वारे आयोजित महिला फ्रँचायझीज T20 क्रिकेट लीग आहे. 5 संघाचा समावेश असलेली ही स्पर्धा 14 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे गतविजेते होते. आता ह्याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की फर्स्ट सीझन 2023ला झाला, मुंबई इंडियन्सने जिंकला, वुमेन्सचं सांगतोय. 2024ला झाला, रॉयल चॅलेंज बेंगळुरू जिंकलं, RCB जिंकलं आणि 2025ला पुन्हा मुंबई इंडियन्स जिंकलेलं आहे. आता मेन्स IPL वर जाऊया की जे IPL आपलं नॉर्मल होतं. तर RCB मेन्स टीमने या वर्षी IPL जिंकले 2025 आणि RCBचे कॅप्टन आहे रजत पाटीदार. लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. वुमेन्सनी 2024ला जिंकलेला आहे आणि मेन्सनी 2025. RCB टीम बद्दल सांगतोय. 5 टीम बद्दल जाणून घेऊया की कुठल्या 5 टीम आहेत. आणि हे बघू शकता की WPL विनर लिस्ट 2023 MI, RCB 2024 आणि पुन्हा 2025 MI आणि या 5 टीम आहेत. आता WPL मध्ये पण आता नॉर्मली त्या IPL मध्ये आपण जे IPL मेन्स IPL आहे तिथं 10 टीम आहेत, इथं 5 टीम आहेत. मग 5 कुठल्या टीम आहेत? दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंज बेंगलोर, UP वॉरियर्स. UP वॉरियर्स आहे नवीन म्हणजे मेन्स IPL टीम नाही याची. कॅप्टन पण जाणून घेऊया. डायरेक्टली कधी कधी प्रश्न येतो की मॅच द कॉलम मध्ये पण प्रश्न येतो की मुंबई इंडियन्सचे कॅप्टन हरमनप्रीत कौर, आपले स्मृती मंदाना RCBचे कॅप्टन सांगली जिल्ह्यातील आहेत. मॅग लेनिंग जे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत ते दिल्ली कॅपिटल्सचे कॅप्टन. अश्लिक गार्डनर हे जे गुजरात जायंट्सचे कॅप्टन आणि दीप्ती शर्मा हे UP वॉरियर्सचे कॅप्टन. एवढे लक्षात ठेवायचे की WPL कोण जिंकलं? MI जिंकलं, दुसरा टायटल होता, 3 सीझन झालेले आहे. 2024चा RCB जिंकलेली. मेन्समध्ये 2025चा RCB जिंकले, 2024चा मेन्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स जिंकलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे कोण होतं, कप्तान कोण आहेत मुंबई इंडियन्सचे? तर हरमनप्रीत कौर. लक्षात ठेवायचं आहे. आणि वुमेन प्रीमियर लीगचे जे स्पॉन्सर आहेत ते टाटा WPL सीझन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर 5 टीम आहेत. या 5च्या 5 टीम आणि 5 कॅप्टन दिलेले आहेत.
त्याच्यानंतर सामनावीर पण आपण बघितला, त्याच्यानंतर मालिकावीर पण आपण बघितलं, मॅन ऑफ द सिरीज. लक्षात राहील. यस, इम्पॉर्टंट आहे. IPL स्पोर्ट्सचे प्रश्न बघू शकता बरेच येतात, MPSCचा फेवरेट असतो. चला नेक्स्ट, जागतिक आनंद अहवाल 2025. वर्ल्ड हॅपीनेस, इंडिया रँक्स वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे. इंडिया रँक्स 118 आउट ऑफ 147. भारताचा 118वा रँक आहे. फिनलँडनी पुन्हा एकदा टॉप केलेला आहे सलग 8व्या वर्षी. द रिपोर्ट इज रिलीज ऑन मार्च 20. मार्च 20 वर्ल्ड हॅपीनेस डे असतो. मार्च 20 लक्षात ठेवायचं. सेकंड डेन्मार्क आहे, पाकिस्तान 109, चायना 68. हे ठीक आहे. चला आपण जाणून घेऊया. ऑक्सफर्ड विद्यापीठातील वेलबिंग रिसर्च सेंटरने गॅलोप संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास समाधान नेटवर्क च्या भागीदारी जागतिक आनंद दिनानिमित्त, म्हणजे 20 मार्चला जो वर्ल्ड हॅपीनेस डे असतो, जागतिक आनंद दिवस, त्या जागतिक आनंद दिवसाचा अहवाल 2025चा प्रकाशित केला 20 मार्चला. 20 मार्च लक्षात ठेवायचं आहे. 20 मार्च जागतिक आनंद दिवस. मागच्या प्रत्येक लेक्चरला मी ज्या महिन्यातला जे करंट अफेअर्स शिकवतोय त्या ज्या डेट्समध्ये जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते लक्षात बघू शकता मी शिकवत गेलेलो आहे. इथून पूर्वीचे जर लेक्चर बघितलं नसाल तर प्लेलिस्टमध्ये जावा आणि सगळे बघा. आपण जानेवारीपासून ही सुरू केलेली लिस्ट आहे. जानेवारीचे 2 लेक्चर झालेले आहेत, फेब्रुवारीचे 2 झालेले आहेत, मार्चचा पहिला झालेला आहे आणि हा मार्चचा दुसरा आहे. म्हणजे प्रत्येक 15-15 दिवसाचे. असंच बघू शकता की 28 सप्टेंबरला एक्झाम होणार आहे. मग आपण मोस्टली आपण बघू शकता जुलैपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जुलैपर्यंतचे करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहेत आणि मग नोव्हेंबरला जी गटक परीक्षा आहे त्याच्यासाठी सप्टेंबरपर्यंत आपण कव्हर करणार आहोत. चला, सर्वात आनंदी देश फिनलँड सलग 8व्या वर्षी. इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट येतो कधी कधी. वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणजे जागतिक आनंदचा दिवस कधी साजरा करतो? 20 मार्च. नाही तर डायरेक्टली वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये फर्स्ट सर्वात हॅपी कंट्री कुठली आहे, सर्वात खुश कंट्री बघू शकता, सर्वात आनंदी कंट्री तर फिनलँड. भारताचा कधी कधी रँक विचारतात. 118 2025 मध्ये, 2024 मध्ये 126वा होता. म्हणजे भारताचं रँक इम्प्रूव्ह झालं आहे. भारतात थोडं खुश जास्त झालेत लोक कम्पॅरेटिव्हली मागच्या वर्षी. दक्षिण आशिया राष्ट्राचे रँकिंग बघू शकता. नेपाळ 92 आहे, पाकिस्तान 109 आहे. येस, पाकिस्तान 109. म्हणजे ह्यांच्या रिपोर्टच्या अनुसार पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त खुश आहे. म्हणजे काय बाबतीत मला पण नाही माहित. म्हणजे मग रिपोर्टवर थोडं इश्यू आहेत. म्हणजे इश्यू नाही बोलू शकत, पण एक त्या ऑर्गनायझेशननी त्या टप्प्यात आणि त्यांच्या जे स्टँडर्ड मेथडायझेशन आणि इंडिकेशन आहे त्या हिशोबाने रिपोर्ट दिलेले आहे. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की भारत आणि फर्स्ट कोण आहे ते. म्यानमार 126, श्रीलंका 133, बांगलादेश 134. पाकिस्तान एकदम जास्त खुश आहे साऊथ एशियामध्ये. कशाने ते लोकांनी कॅल्क्युलेट केलं माहीत नाही. तळाशी असलेले देश अफगाणिस्तान 147. अफगाणिस्तान सर्वात शेवट आहे. फिनलँड सर्वात टॉप, अफगाणिस्तान सर्वात शेवट, भारत 118वा. यस, आणि हे मग सगळं दिलेलं आहे बघू शकता, मलावी आणि हे सगळं. आता जागतिक आनंदचं जे हे आहे कॅल्क्युलेशन ते कसं केलं जातं एकदा आपण बघू शकता. इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस 20 मार्च लक्षात ठेवायचं. आनंदाचा स्कोर 6 प्रमुख निर्देशकांवर निश्चित केला जातो. दरडोई GDP, सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराची धारणा. हे जे 6 आपले इंडिकेटर्स आहेत त्या इंडिकेटर्सनुसार हे आपले बघू शकता की स्कोर काढला जातो आणि मग त्याच्यानुसार मग रँकिंग डिसाईड केली जाते. आनंदाचे निर्धारक कोण आहे? विश्वास, सामाजिक संबंध, सामायिक जेवण, सांप्रदायिक दयाळूपणा आनंदात महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतेकदा ते संपत्तीपेक्षाही जास्त असतात. तर जागतिक आनंद दिन हे म्हणजे कुणाचा कन्सेप्ट आहे, कुठल्या देशाकडून आलाय? तर उत्पत्ती आणि पुढाकार बघू शकता. भूतानने सुरुवात केली होती, ज्याने 1970 पासूनच सकल राष्ट्रीय आनंदला GDP पेक्षा प्राधान्य दिलेलं. म्हणजे ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स जे आहे, ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स जे भूतान या देशाने बघू शकता प्रथम 1970ला काढणं त्यांनी रिपोर्ट काढलेलं आणि त्यांनी सांगितलेलं की GDP पेक्षा आम्हाला जे आपलं ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स आहे GNH, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, तो इंडेक्स आम्हाला महत्त्वाचा आहे ॲज कम्पॅरेटिव्ह टू GDP. म्हणून लक्षात ठेवा की जे हॅपीनेसचं जे हे आहे ते उगमस्थान आहे ते भूतान देशाकडून. संयुक्त राष्ट्राची मान्यता. जुलै 2012 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने स्वीकारले 20 मार्च हा दिवस जागतिक आनंद दिन म्हणून घोषित केला जातो. थीम काय 2025 ची? काळजी घेणे आणि वाटून घेणे. ऍक्च्युली हे थोडं मराठीत डायरेक्टली आपल्याला बघू शकता, इंग्लिश टू मराठी डायरेक्ट ट्रान्सलेट झालेलं आहे. केअरिंग अँड शेअरिंग लक्षात ठेवायचे. केअरिंग अँड शेअरिंग 2025 ची थीम. यस, चला नेक्स्ट.
हवामान अनुकूल किनारी मच्छीमार गावे कार्यक्रम हा एक कार्यक्रम लॉन्च करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम कशात लॉन्च करण्यात आलेला आहे बघू शकता की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या अंतर्गतच हा कार्यक्रम आहे. हवामान अनुकूल किनारी मच्छीमार गावे कार्यक्रम हा लॉन्च करण्यात आलेला आहे. तर आपण थोडं जाणून घेऊया काय हा प्रकार आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत PMMSY क्लायमेट क्लायमेट रेझिलियंट कोस्टल फिशरमॅन विलेज म्हणजे CRCFV म्हणजे हवामान अनुकूल किनारी मच्छीमार गावे कार्यक्रम उपक्रमे उद्दिष्ट प्रामुख्याने कर्नाटकसह सर्व किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किनारपट्टीजवळील विद्यमान 100 किनारी मच्छीमार गावांना क्लायमेट रेझिलियंट कोस्टल फिशरमॅन विलेज म्हणून विकसित करणे आहे. म्हणजे काय गेले की भारताचा जर नकाशा बघणार तर जेवढे पण कोस्टल स्टेट्स आणि युनियन टेरिटरी आहे तिथं बघू शकता की एक टोटल 100 किनारी मच्छीमार गावांना त्यांना हे असं झोन डेव्हलप करायचे आहेत की त्या झोनमध्ये काय इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे ब्लू रेव्होल्युशन निळी क्रांती जी आहे त्या हिशोबानं बघू शकता काय करायचं आहे की इंडियाला 3rd लार्जेस्ट फिश प्रोडक्टिंग कंट्री बनवायचं आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ PM मत्स्य संपदा योजना अंतर्गत 20,50 करोड 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट आपण बघू शकता दिलेली आहे आणि 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स उभ्या करण्यात येणार आहे. आणि कुठल्या मिनिस्ट्री ऑफ फिशरीज ॲनिमल हजबेंड्री अँड ड्रेइंग स्टार्टेड इन 2019 सेपरेट डिपार्टमेंट फॉर फिशरीज लॉन्च्ड. ओके, हे सगळं बघू शकता. ब्लू रेव्होल्युशनबद्दल सांगितलेलं आहे. प्रॉपर हा डेटा घेतलेला आहे. माय गव्हर्नमेंट मेरी सरकारच्या वेबसाईटवरनं हा इमेज भेटलेला आहे. लक्षात ठेवायचं की हवामान अनुकूल किनारी मच्छीमार गावे कार्यक्रम डायरेक्टली विचारू शकतात कुठल्या स्कीम खाली आपल्याला येतो राबवण्यात येत आहे. तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, थोडं योजनेबद्दल पण जाणून घेऊया. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही भारत सरकारने सप्टेंबर 2020 इम्पॉर्टंट आहे सप्टेंबर 2020 मध्ये सुरू केलेली मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी एक उपक्रम आहे. ही योजना भारताच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या पर्यावरण दृष्टी निरोगी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिकदृष्ट्या समावेशक विकास घडवून आणते. मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि जबाबदार विकासाद्वारे भारत नीळ क्रांती घडवून आणण्याचा PMMSY योजनेचा उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये मच्छीमार कल्याणासह समग्र मत्स्य व्यवसाय विकासासाठी अंदाजे 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक समावेश आहे. मागच्या बघू शकता स्लाइडमध्ये इमेज जे बघितलं तेच लिहिलं आहे इकडं की जे योजना आहे की निळी क्रांती आपल्याला घडवायचं आहे आणि ती गुंतवणूक हे करायची आहे. म्हणजे PMSY योजना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2020-21 ते 24-25 या आर्थिक वर्षासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी राबवण्यात येत आहे. थोडंफार एक्सटेंड पण आपल्याला बघू शकता येणाऱ्या काळात भेटणारच आहे 100%. तर हे बघू शकता ही स्कीम आहे जी प्रॉपरली 20,000 करोड फॉर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना टू बी लॉन्च फॉर इंटग्रेटेड आणि हेच सर्व लिहिलं आहे. येस, 20 लाख करोड 15 मे 2020चा हा इमेज आहे. सप्टेंबर 2020 मध्ये हे जे चर्चेत होतं की क्लायमेट रिसायलेंट जे हे आहे ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राबवण्यात येत आहे. कर्नाटकासह सर्व जे कोस्टल एरियाज आणि आपले जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथे 100 गावे असे विकसित करण्याचा हा कार्यक्रम आहे. यस, लक्षात राहील. चला नेक्स्ट, पहिला हिरवा कचरा प्रक्रिया प्रकल्प. यस, इंडोर टू सेटअप इंडियाज फर्स्ट ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट अंडर PPP मॉडेल सिटी टू कन्वर्ट ग्रीन वेस्ट इंटू इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. यस, भारतात काही पण पहिलं असेल, जगात काही पण पहिलं असेल, नाही तर भारतीय व्यक्ती जगाच्या कुठल्याही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवर या तर कुठल्या सरकारमध्ये जर अपॉइंट झाला असेल या तर कुठल्या तरी मोठ्या नामचित व्यक्तीची जर डेथ झाली असेल, कुठल्या भारतीय व्यक्तीने अवॉर्ड भेटला असेल, डायरेक्टली आयोग हा प्रश्न उचलून टाकतो परीक्षेला. प्रत्येक टप्प्याटप्प्याने परीक्षेला टाकतो. कुठल्या तरी मेन्सला टाकतो, प्रिलिम्सला टाकतो, कधी कधी डायरेक्टली बघू शकता की जर नुसतं MPSCच नाही, जर सरळ सेवेची आपण परीक्षा देत आहे तर तिकडं पण हे सगळे प्रश्न आपल्याला डायरेक्टली फुलटॉसमध्ये बघायला भेटतात. मग बघू शकता इंदोर जे मध्य प्रदेशमध्ये आहे तिकडं बघू शकता फर्स्ट ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट जे पहिला हिरवा कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत मध्य प्रदेशमधील इंदोर येथे भारतातील पहिला सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP आपलं प्रायव्हेट PPPचं बघू शकता पार्टनरशिप हे भागीदारी झाली. येस, PPPचा फुल फॉर्म सार्वजनिक हे येतोय प्रायव्हेट पार्टनरशिप असंच काहीतरी PPPचं आहे, लक्षात येत नाहीये मला. चला
हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. महत्त्वाचे मुद्दे प्रक्रिया प्रकल्पाबाबत. ॲस्ट्रॉनॉमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने प्लांटची स्थापना, संचालन आणि देखभाल करण्यासाठी इंदोर महापालिका सोबत भागीदारी केलेली आहे. हा प्लांट लाकूड, फांदा, पाने आणि फुले यासारखे हिरव्या कचऱ्यावर प्रक्रिया करून भुसा बनवेल, जो वाळवला जाईल. त्यामुळे 3-4 महिन्यात आर्द्रता 90% पर्यंत कमी होईल. हा भुसा पर्यायी इंधन, पॅकेजिंग साहित्य आणि बायोडिग्रेडेबल प्लांटसाठी वापरला जाईल. म्हणजे हा कुठेतरी बघू शकता एन्व्हायरमेंट रिलेटेड हा प्रश्न आहे आणि राज्यसेवेमध्ये बघू शकता एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न येतात प्रिलिम्सला. मग त्या अंतर्गत बघू शकता ही जे पहिला हे आहे की पहिला फर्स्ट ग्रीन जे हे आहे, फर्स्ट हिरवा कचरा प्रक्रिया म्हणजे ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट ते कुठे स्थापना झाला डायरेक्टली विचारू शकतात. तर इंदोर. हा सगळे प्रश्न विचारतात हा एकतरी. क्लीनेस्ट सिटी कुठली आहे, मग ते रिपोर्ट आला त्याच्यात फर्स्ट रँक कुणाचं आहे, सेकंड रँक कुणाचं आहे, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. हा ह्याचा हे आहे की पब्लिक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप. PPPचा अर्थ आहे आत्ता लक्षात आला. प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप, खाजगी नाही, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप लक्षात ठेवा. पब्लिक सार्वजनिक, खाजगी म्हणजे प्रायव्हेट आणि भागीदारी म्हणजे पार्टनरशिप. PPP. यस, हा PPP अंतर्गत भारतातील पहिला प्रोजेक्ट आहे. यस. चला नेक्स्ट. तेलंगणाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा स्वीकारला. म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट बघू शकता, हे ह्युमन ऑर्गन फॉर ट्रान्सप्लांट. यस. तेलंगणा विधानसभाने लक्षात ठेवायचं कुठल्या राज्यांनी काय राबवलं आहे. इंदोरमध्ये बघू शकता की फर्स्ट ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर जे हरित हवामान आणि रिसायलेंट हे आहे, जे आपले प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण WPL बघितलं पहिले. मग हे सगळं लाईनीत लक्षात ठेवायचं आहे. मग वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट बघितला 20 मार्च, वर्ल्ड हॅपीनेस डे, आणि केअरिंग अँड शेअरिंग थीम आहे त्याची. भारतचा रँक 118वा, पहिला डेन्मार्क, आणि त्याच्यानंतर पहिला फिनलँड आणि लास्ट अफगाणिस्तान. चला येऊया इथं. तेलंगणा विधानसभेने मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण कायदा म्हणजे डोनेशन 1994 स्वीकारला आहे. या निर्णयाचा उद्देश अवयव प्रत्यारोपणाचा नियम करणे आणि मानवी अवयवांमध्ये बेकायदेशीर व्यावसायिक व्यवहार रोखणे आहे. राज्याच्या पूर्वी स्वतःचा कायदा होता, तेलंगणा मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1995. त्यांचा ऑलरेडी कायदा होता, मग त्यांनी जो सेंट्रलचा कायदा स्वीकारला नव्हता, आता तो स्वीकारण्यात आला आहे. मग त्या कायद्यात म्हणजे काय आहे प्रकार ते बघूया. तथापि केंद्रीय कायद्याचा स्वीकार विशेषतः 2011च्या सुधारणा नियामक उपायांना वाढवतो आणि तेलंगणाच्या कायद्यांना राष्ट्रीय मानकांची संरेखित करतो. या कायद्यानुसार मृत दाम्पत्याकडील आणि प्राप्तकर्त्याशी जवळचे नाते असलेल्या जिवंत दात्याकडून अवयव प्रत्यारोपण करण्याची परवानगी आहे. म्हणजे जर समजा कुठल्या तरी लहान पोराची किडनी खराब असेल तर त्याची आई म्हणजे जिवंत असताना देखील त्यांची एक किडनी स्वतःच्या मुलाला देऊ शकते. नाहीतर मग समजा ग्रँड पॅरेंट्स असतील, आजी आजोबा असतील, ते डायरेक्टली बघू शकता ऑर्गन देऊ शकतात. डायरेक्टली हे त्यात आपल्याला केलेलं आहे. पालक, भावंडे आणि जोडीदार यासारखे नातेवाईकांकडून जिवंत देणग्यांना परवानगी आहे. दूरच्या नातेवाईक किंवा मित्रांकडून परोपकारी देणग्या, आर्थिक देवाणघेवाण रोखण्यासाठी त्याची कसून तपासणी करणे आवश्यक आहे. आता हे कशासाठी आता बघू शकता असले बिल आणि हे सर्व कशासाठी राबवत आहे बघू शकता. हे ऑर्गन बघू शकता डोनेशन, हे ऑर्गन जे आहे ते भरपूर स्कॅम आहेत. आणि असं पण बोललं जातं की कोविडमध्ये एवढे सारे डेथ झाले, त्या डेड बॉडीज जे दिले ते ऑर्गन सगळे काढून दिले, आणि म्हणून जे बघू शकता की ऑर्गनची तस्करी मोठ्या प्रमाणावर इकडे झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पूर्ण वर्ल्ड जगातच आहे. आणि ऑर्गन बरेच सारे बघू शकता, ह्याच्यावर मूवीज पण बनलेले आहेत आणि हा भरपूर सामाजिक मुद्दा आहे. आणि हे सध्या केलं कशाला जात आहे की बघू शकता की कोण जर कोणाला ऑर्गन पाहिजे असेल तर भरपूर सारे मार्केटमध्ये रेट बघू शकता. मेडिकल काय पण रेट लावतात. किडनी पाहिजे 10 लाख 15 लाख, त्या हिशोबानं बघू शकता. ते काळा बाजार रोखण्यासाठी पण हे एक पाऊल कुठेतरी उचललेलं आहे. आणि कुठल्या सरकारने? तेलंगणाने. यस. नेक्स्ट. पहिली मोफत उत्तम तांदूळ योजना. यस, हे रेड्डी साहेब. पुन्हा एकदा तेलंगणा सरकारने रेशन दुकानामध्ये गरिबांना मोफत उत्तम तांदूळ म्हणजे हाय क्वालिटी राईस द्यायचा निर्णय घेतलेला आहे. वाटण्याची योजना सुरू केलेली आहे. पुन्हा एकदा तेलंगणाने जे ऑर्गन डोनेशनवाला आहे तेलंगणा, पुन्हा एकदा जे राईस हाय क्वालिटी राईस देणार आहे तेलंगणा. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उगाडी सणाच्या दिवशी, उगडी जे त्यांचा सण असतो उगाडी,
त्या दिवशी सूर्यापेट जिल्ह्यातील हुजूरनगर येथे या योजनेची औपचारिक सुरुवात केली. सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम द्वारे दरमहा प्रति व्यक्ती 6 किलो उत्तम तांदूळ मोफत दिले जातील. यस, या योजनेचा लाभ राज्याच्या 85% लोकसंख्येला मिळणाऱ्या 3 कोटीहून अधिक लोकांना होईल. अन्न सुरक्षा सन्मानाने सुनिश्चित करणे आणि भरड तांदळाचा गैरवापर रोखणे हे सरकारने उद्दिष्ट आहे, जे यापूर्वी लाभार्थ्यांनी नाकारले होते. यस, हे सगळं बघू शकता. लक्षात एवढंच ठेवायचं की जे फर्स्ट मोफत उत्तम तांदूळ म्हणजे बघू शकता ते हाय क्वालिटी तांदूळ कुठल्या राज्याने सुरू केलेला आहे? तेलंगणाने. आणि तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. त्यानंतर प्रति व्यक्ती किती? 6 किलो भेटणार आहे. प्रति व्यक्ती 6 किलो. यस, चला नेक्स्ट. अमित शहा जी आहेत काहीतरी बिलच पास. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट, भरपूर चर्चेत होता. आणि फर्स्ट सहकार मंत्री भारताचे मिस्टर अमित शहा जी झाले. आणि आपले पुण्याचे बघू शकता खासदार मुरलीधर मोहोळ आहेत, ते पण बघू शकता. राज्य बघू शकता त्यांच्याकडे हे आहे राज्यमंत्रीपद. बघू शकता की लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट सहकार जे मंत्री आहेत अमित शहा जी आहेत. यस, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025. आता काय हा प्रकार आहे बघू शकता. हे बिल भरपूर चर्चेत होतं मार्च महिन्यात. आणि कुठली तरी बघू शकता एक इन्स्टिट्यूटला डायरेक्टली सेंट्रल युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग त्या इन्स्टिट्यूटबद्दल आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. लोकसभेने त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 मंजूर केले, जे सहकारी क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण वाढवण्यासाठी भारतातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ. यस, इंडियाज फर्स्ट कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी. आणि सहकार सर्वात जास्त रुजलाय महाराष्ट्रात, ते पण पश्चिम महाराष्ट्रातलं कोण असेल? कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि ह्या सगळ्याच्या शहरात बघू शकता की सहकार संस्था पूर्ण राजकारणच सहकार संस्थावर चालतं. आमच्या कोल्हापूरचं राजकारण तर पूर्ण सहकार गोकुल संस्था ह्याच्यावर चालतं. म्हणून बघू शकता सहकार हा भरपूर महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्ही जर ऑफिसर झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ग्रामीण भागात पण आहे तर मग ह्या सगळ्या बघू शकता डेव्हलपमेंटमध्ये तुमचा पण मोठा रोल असतो एकतरी सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये. मग आपल्याला हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे की भारतातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ कुठं झालेलं आहे. तर अमूलचे संस्थापक त्रिभुवन काशीबाई पटेल यांच्या नावावर असलेले हे विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन केले जाईल आणि देशभरात सहकारी प्रशिक्षण संस्थेचे अधिकार क्षेत्र असेल. म्हणजे युनिव्हर्सिटी जे आहे जे ऑलरेडी इन्स्टिट्यूट आहे बघू शकता की इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद हे जिल्ह्याचं नाव आहे गुजरातमध्ये. आणि तिथंच बघू शकता की अमूलचे जे संस्थापक आहेत त्रिभुवन काशीबाई पटेल याच बघू शकता की टू बिकम अ नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी. इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद आहे त्यालाच कोऑपरेटिव्ह बघू शकता की युनिव्हर्सिटीचा दर्जा देणार आहेत. आणि हे जे मग सेंटर्स देशातील विविध भागात आपले ओपन केले जाणार आहेत, ज्यामध्ये दरवर्षी 8 लाख लोकांना प्रमाणित करण्यासाठी पदवी, पदविका आणि PhD अभ्यासक्रम उपलब्ध असतील. म्हणजे आता कुठल्या तरी ग्रामीण भागातल्या लोकांना जर काही डिग्री करायची असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, PhD करायची असेल सहकारी विषयामध्ये तर ते डायरेक्टली करू शकता की आता हे सुरू करण्यात आलेलं आहे. हे विद्यापीठ सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत असेल. हे क्षेत्र प्रचंड असूनही राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ NCDC आणि राष्ट्रीय सहकार संघ NCUI सारख्या संस्थेकडून प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मर्यादित पोहोचामुळे सहकारी विद्यापीठाची आवश्यकता निर्माण झाली आहे. बघू शकता सहकार हा भरपूर चर्चेचा विषय आहे पूर्ण आपल्या भारतात. स्पेसिफिक महाराष्ट्रामध्ये मी सांगितले की पश्चिम महाराष्ट्राचे जिल्हे पूर्ण राजकारण सहकारावर चाललंय. म्हणून हे लक्षात ठेवा की त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कायदा आहे जे लोकसभेमध्ये पास झालेला आहे. पहिले जे सहकार मंत्री आहेत ते अमित शहा आहेत. त्याच्यानंतर आपले पुण्याचे जे खासदार आहे मुरलीधर मोहोळ ते राज्यमंत्री आहेत. लक्षात ठेवायचं. आणि पहिली विद्यापीठ जे सहकार विद्यापीठ आहे ते गुजरातमध्ये स्थापन झालेली आहे आनंद जिल्ह्यामध्ये. आणि ते कुणाच्या नावावर आहे की जे अमूलचे जे मेन आहे संस्थापक त्रिभुवन काशीबाई पटेल यांच्या नावाने ते संस्था तिथं हे होणार आहे. आणि तिथं सगळं बघू शकता त्या युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD लेवलचं बघू शकता सहकारावर आपल्याला रिसर्च करण्यात भेटणार आहे. आणि देशात वेगवेगळे बघू शकता की त्यांचे एक सेंटर स्थापन करण्यात येतील असं या बिलमध्ये आहे. लक्षात ठेवायचं हा बिल. चला नेक्स्ट. यस, जसप्रीत बुमराह जगातील एकदम टॉपवर सध्या गोलंदाज आहे. L&T फायनान्स लिमिटेडने जसप्रीत बुमराहला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. डायरेक्ट एवढंच ॲक्च्युली हे आहे, जास्त काय वाचण्याची गरज पण नाही मला वाटत आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे जसप्रीत बुमराह असा पण प्रश्न फिरवून देतात की जसप्रीत बुमराह कुठले ब्रँड अँबॅसेडर आहे.
नाही तर L&T फायनान्सचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहे असं पण देतात. मग आपल्याला दोन्ही बाजूंनी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, भारतातील आघाडीच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी NBFC कंपनी आहे लक्षात ठेवायचं, L&T फायनान्स. एक असलेल्या L&T फायनान्स लिमिटेडने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांना त्यांचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित केले. या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश देशभरात LTF ची ब्रँड उपस्थित मजबूत करणे आणि विविध ग्राहकांशी जोडणे. L&T फायनान्स लिमिटेडने आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील भागीदारी ही एक धोरणात्मक पाऊल आहे जी कंपनीच्या रिटेल फायनान्स क्षेत्रात ब्रँड उपस्थिती, आर्थिक सुलभता आणि डिजिटल नवोन्मेष वाढवण्यासाठी दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यस, लक्षात ठेवायचं L&T फायनान्स लिमिटेडचे ब्रँड अँबॅसिडर जसप्रीत बुमराह. यस, चला नेक्स्ट. म्यानमारमध्ये भूकंप. यस, सर्वात बघू शकता की भयानक भूकंप झालेला आहे म्यानमारमध्ये आणि मार्च महिन्यात झालेला आहे आणि भरपूर म्हणजे 7.7 रिक्टर बघू शकता. म्यानमार 7.7 रिक्टर. आता हाय कुठे? जर भारताचा हा जर मॅप बघितला, म्यानमार इथे आहे असं लागूनच. बांगलादेश आणि हे नागालँड आपलं हे सगळे नॉर्थ ईस्टचे राज्य आणि तिथंच खाली आपलं म्यानमार आहे. म्यानमारलाच आपण बर्मा पूर्वी बोलत होतो. आणि हे बघू शकता की 2 प्लेट आहेत. 2 म्हणजे हे अर्थक्वेकवाले प्लेट सांगतोय. हा युरेशिया प्लेट आहे आणि हा इंडियन हिमालयन प्लेट आपण बघू शकतो. मग इथं सीन काय होतोय माहिती आहे काय? हा हिमालयन आणि युरेशिया प्लेट. मग हिमालयन प्लेट ना असा खाली जातोय युरेशिया प्लेटच्या, म्हणून इश्यू चाललेला आहे. मग बघू शकता की मग तिथं नॉर्थ इंडियामध्ये बघू शकता, उत्तर भारतात हिमालयनचा जो पट्टा आहे तिकडे सारखे भूकंप होत राहतात. नेपाळ झालं, थोडं चायनाचा तिबेटचा भाग झाला, भारतातील उत्तराखंड झाला, हिमाचल प्रदेशमध्ये थोडाफार झाला, दिल्लीमध्ये पण ते भूकंपाचे धक्के बघू शकता की कधी कधी येतात. म्हणजे ते आपलं बघू शकता की युरेशियन प्लेट आणि हिमालयन प्लेट सर्व इश्यू झालेला आहे. चला आपण बघूया. मध्य म्यानमारमध्ये 7.7 रिक्टर स्केलचा मोठा भूकंप झालेला आहे. भूकंप कशात मोजतात? तर रिक्टर स्केल. यस, एवढं लक्षात ठेवा, सायन्सचा डायरेक्ट प्रश्न आहे. ज्यामुळे व्यापक विनाश झाला, विशेषतः मंडाले शहरात. यस, ही भूकंपाची घटना अलीकडच्या काळात झालेल्या सर्वात शक्तिशाली भूकंपापैकी एक आहे. म्यानमार भूकंपाचे कारण काय? स्ट्राईक स्लीप फॉल्टिंग हा आता गुगलमध्ये जर GC लिऑंग करून एक UPSC साठी पुस्तक वापरतो, जर ते तिचा वापर तुम्हाला माहीत असेल की स्ट्राईक, त्याच्यात कन्सेप्ट दिलेला आहे की स्ट्राईक स्लीप फॉल्टिंग काय आहे की आता समजा जमीन असेल, ॲक्च्युली नेक्स्ट स्लाईडमध्ये मी आणलेलं आहे, हे बघा. स्लाईडचे फॉल्ट हे असे असतात की डायरेक्टली भूकंप आला तर ही जमीन डायरेक्टली खचून जाते, अर्धी तशीच बाहेर निघून जाते. त्यालाच आपण बोलतो की स्ट्राईक स्लीप फॉल्टिंग. म्हणजे जे ऑलरेडी जमीन आहे ते स्लीप होते डायरेक्टली. मधल्यामध्ये म्हणजे काय हे नसतं, त्या जे जागा कमकुवत होते, खालनं भूकंप आला आणि मग डायरेक्टली माती उपसू लागते पूर्ण. चला, म्यानमारचा भूकंप सागाईंग फॉल्टच्या बाजूने म्हणजे स्ट्राईक स्लीप फॉल्टिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकारच्या फॉल्टिंगमुळे झाला. आता असं पण येईल, हा पण प्रश्न येईल की म्यानमारचा भूकंप झाला, भूगोलमधला प्रश्न येऊ शकतो की म्यानमारचा भूकंप झाला, कुठल्या प्रकारामुळे हा भूकंप झाला? स्ट्राईक स्लीप फॉल्टिंग. यस, लक्षात ठेवायचं आहे. म्यानमारमध्ये 1,500 किलोमीटर पसरलेला सांगाईंग फॉल्ट पश्चिमेकडील भारतातील प्लेट आणि पूर्वेकडील युरेशिया प्लेटमध्ये टेक्टॉनिक प्लेट सीमा दर्शवते. म्हणजे 3 प्लेट एकत्र आहेत अशा. ही जगातील सर्वात लांब आणि सर्वात सक्रिय स्ट्राईक स्लीप फॉल्ट पैकी एक आहे. प्लेट परसंवाद. भारतीय आणि युरेशिया टेक्टॉनिक प्लेट मधील हालचालीमुळे भूकंप झाला. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या सापेक्ष उत्तरेकडे सरकत आहे. यस, भारतीय प्लेट बघू शकता युरेशियन प्लेटच्या उत्तरेकडे सरकत आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे काय? हिमालय जो जे आहे, हिमालय पर्वत, त्याची हाईट वाढत चाललेली आहे. ॲक्च्युली थोडंफार प्रत्येक ह्याला बघू शकता की मिलीमीटर सेंटीमीटरमध्ये थोडंफार वाढत चाललेली आहे. आता जो एक्झॅक्ट डेटा तर नाही, पण मध्ये चायना आणि नेपाळनी जेव्हा हे केलेला तर 8848 पॉईंट काहीतरी 4 का 6 असं काहीतरी त्यांनी बोललं की ही माउंट एव्हरेस्टची हाईट आहे. पण आपण जागतिक काय घेतो? 8848 मीटर्स आपण हे घेतो, पण 8848.6 या 4 त्यांनी नवीन कॅल्क्युलेट केलेलं होतं. चला, या परस्परसंबंधामुळे फॉल्ट लाईनवर, विशेषतः सागाईंग फॉल्टवर ताण जमा होतो. जेव्हा बिल्ट अप स्ट्रेन अचानक सोडला जातो तेव्हा तो भूकंपाला कारणीभूत ठरतो. लक्षात ठेवायचं. म्यानमार भूकंप. आता म्यानमार भूकंप झाला, भारताने त्याच्यासाठी काय केलं हे बघू शकता ते की आवा ब्रिज करून आहे.
म्यानमारमध्ये. आणि हिस्टॉरिकल ब्रिज आहे, जागतिक ब्रिज. इतका मोठा भूकंप झाला की हा ब्रिज पूर्वी कसा होता आणि बघा नंतर कसं झाला. हा बिफोर आहे आणि आफ्टर. डायरेक्ट कोसळलेला आहे. भरपूर सारं बघू शकता नुकसान झालं. आता म्यानमारच्या भूकंपाला प्रतिसाद म्हणून भारताने मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण प्रदान करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा, यस, हे इम्पॉर्टंट झालं का, ऑपरेशन ब्रह्मा डायरेक्टली येतो. ऑपरेशन अजय काय, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन ब्रह्मा, ऑपरेशन शिवा, असे जे सगळ्या चर्चेत आहेत. तर ऑपरेशन ब्रह्मा लक्षात ठेवायचं की म्यानमार भूकंपाला डायरेक्टली फर्स्ट रिस्पॉन्डरमध्ये डायरेक्टली बघू शकता भारताचे सगळं मदत गेलेली आहे डायरेक्टली. त्यालाच आपण ऑपरेशन ब्रह्मा बोलतो. ज्यामुळे या प्रदेशात प्रथम प्रतिसाद करता म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून आपली भूमिका पुन्हा स्पष्ट झालेली आहे. भारतीय नौदलाची जहाजे सातपुरा, सावित्री, करमुक, स्वदेशी बनावटीचे मिसाईल कॉर्वेट आणि लँडिंग क्राफ्ट युटिलिटी LCU-52 ही दुसरी LCU MKV-4 वर्ग आहे. आवश्यक मदत साहित्य घेऊन म्यानमारमधील यांगूनला रवाना झाली. यस, लक्षात ठेवायचं आहे. कुठे भूकंप झाला विचारतील तर म्यानमारमध्ये भूकंप झालेला आहे 7.7 रिक्टरचा. ते डायरेक्टली विचारणार नाहीत, पण भूकंप कशात मोजला जातो तर रिक्टर स्केलमध्ये. त्यानंतर म्यानमार हाय कुठे हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्यानमारचे म्हणजे ती प्लेट जे कुठला फॉल्ट होता ते फॉल्ट लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या फॉल्टमुळे ॲक्च्युली झाला भूकंप. तर स्ट्राईक स्लिप फॉल्टमुळे भूकंप झालेला आहे. आणि त्या भूकंपाचं बघू शकता की त्याच्यामुळे हे जे आवा ब्रिज आहे हे ॲक्च्युली डेटा लिहिला नाही, पण हा फेमस एकदम ब्रिज आहे हिस्टॉरिकल, तो पण ब्रिज कोसळलेला आहे. आणि स्ट्राईक स्लिप फॉल्ट ह्यालाच बोलतो की हे जे जमीन असते ही डायरेक्टली इथून खचून जाते आणि हे डायरेक्टली सेपरेट पडते. आणि इथं सेमच तसं झालं की इकडं स्ट्राईक स्लिप फॉल्टमुळे हा पूर्ण भागच खाली गेला आणि बघू शकता की ब्रिज कोसळलेला आहे पूर्ण. चला, आणि भारत सरकारने काय कुठलं ऑपरेशन ब्रह्मा राबवलेलं आहे लक्षात ठेवायचं. ऑपरेशन ब्रह्मा, ऑपरेशन सिंदूर पण लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग पुढे बघू शकता आता लगेच ऑपरेशन शिवा पण आहे की जे इराण इस्रायलमध्ये युद्ध झालं जे चालू होतं त्याच्यानंतर ऑपरेशन ते आपण राबवलेलं आहे. मग नंतरला जसं परीक्षा येईल तसं एक स्पेसिफिक लेक्चर पण घेऊन येईल जिथं स्पेसिफिक आपण बघू शकतो ऑपरेशन डिस्कस करू. काय काय आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल ऑपरेशन, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. चला पुढच्या न्यूजकडे जाऊया. नवीन पांबन पूल, यस, पांबन पूल नवीन हे बघू शकता की रामेश्वरम इकडे इंडियाज फर्स्ट एव्हर वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज इनॉग्रेशन इन तमिळनाडू रामेश्वरम. पुन्हा एकदा फर्स्ट. मगाशी बघू शकता फर्स्ट ग्रीन जे आपला हिरवा कचरा जे प्रोसेसिंग प्लांट आहे ते मध्य प्रदेशमधील इंदोर येथे स्थापन करण्यात आलेलं होतं. आता फर्स्ट एव्हर वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज म्हणजे काय आहे इकडं की जर समजा जहाज जात आहे, हे बघू शकता हा ब्रिज आहे, हा ब्रिज डायरेक्टली ओपन होतो. हे बघू शकता इकडं परफेक्टली इकडं दिलेला आहे. मग हा इंडियातला फर्स्ट आहे आणि स्वतः पंतप्रधान तिकडे गेलेले आहेत आणि भरपूर चर्चेत राहिलेलं आहे. आणि जिथं जिथं पंतप्रधान कुठल्या तरी गोष्टीचं आपण बघू शकता की इनॉग्रेशन करतात, आयोग त्याला डायरेक्टली लक्षात ठेवते आणि आयोग डायरेक्टली प्रश्न विचारतात. मध्ये अटल सेतू हे सर्व प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमधील बरेच सारे बोगदा असेल, झैर मोर टनल असेल, त्याच्यावर पण प्रश्न विचारला गेलेला होता. म्हणून असे जे टनल आणि जे काय काय आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे भारतामध्ये प्रगती होतीये त्याचा एक संदर्भात आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, तर पंतप्रधानांनी भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे सागरी पुलाचे नवीन पंबन पुलाचे उद्घाटन केले, ज्यामुळे रामेश्वरम आणि भारताच्या मुख्य भूमीतील संपर्क वाढेल. रामेश्वरमला बघू शकता ज्योतिर्लिंग आहे, लक्षात ठेवायचं. इट इज अ व्हेरी नाईस प्लेस, तुम्ही गेलं पाहिजे. मी पण स्वतः गेलो नाही, पण रामेश्वरम इट इज अ नाईस प्लेस. हे पंबन ब्रिज, चेन्नई एक्सप्रेस जर बघितलं असेल की त्याच्यात पण थोडा उल्लेख दिसतो आपल्याला त्या पंबनचा. येस, रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेड RVNL द्वारे याची रचना करण्यात आली आहे आणि ती 100 वर्षाहून अधिक काळ टिकेल अशी बांधण्यात आली आहे. हे पार्क समुद्रधुनी ओलांडून 2.07 किलोमीटर लांबीचा आहे. 1914च्या पांबन पुलाची जागा शेरझर रोलिंग लिफ्ट स्पेनने घेतली आहे. यस, यात 72.5 मीटरचा उभा लिफ्ट स्पॅन आहे जो जहाजांना जाण्यास परवानगी देण्यासाठी 17 मीटर उंच आहे. यस, ही जी गोष्ट चाललेली आहे. आणि जुना जो पंबन ब्रिज होता कधी बनवलेला, 1914, लक्षात ठेवायचं आहे. दुहेरी ट्रकसाठी डिझाईन केलेले जे जड वेगवान गाड्या आणि सुरळीत रेल्वे सागरी समन्वयाला समर्थन देते. हे गोल्डन गेट USA टॉवर UK
आणि ओरेसुंड डेन्मार्क आणि स्वीडनला जोडणारे पूल यासारखे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पुलांना जोडते. म्हणजे जे जगातले सर्वात इम्पॉर्टंट ब्रिजेस आहेत, ते इम्पॉर्टंट ब्रिजेस, त्या ब्रिजच्या बघू शकता की लिस्टमध्ये हे जर आपल्याला बघू शकता पम्बन ब्रिजचं आता बघू शकता इन्क्लुजन झालेलं आहे. आणि गोल्डन गेट ब्रिज USA, टॉवर UK मध्ये आहे. आणि ओरेसुंड असा ब्रिज आहे की डेन्मार्क आणि स्वीडनला जोडणार आहे, 2 देशांना जोडणारा तो ब्रिज आहे ओरेसुंड. लक्षात ठेवायचं आहे, त्या पातळीत जाऊन आपल्याला बघू शकतो पंपन पण बसलेला आहे. चला लक्षात राहील. नेक्स्ट, यस, पुन्हा एकदा ग्रीन वेस्ट बघू शकता प्रोसेसिंग झाला, पंबन ब्रिज झाला फर्स्ट भारतातील. आता पुन्हा एकदा भारतातील पहिले स्वदेशी विकसित MRI स्कॅनर. यस, व्हेरी इम्पॉर्टंट. भारतात काही पण, मी मगाशी सांगितलं, भारतात काही पण पहिलं घडतंय. जगात भारतीय व्यक्ती कुठल्या तरी अपॉइंट झाल्या मोठ्या संस्थेवर, या जगात पॉलिटिकली कुठेतरी अपॉइंट झालाय. आता जगात फेमस भारतीय व्यक्ती कोणतरी निधन झाला असेल, हे डायरेक्ट आयोग प्रश्न विचारतात. म्हणून जे फर्स्ट काय काय घडतंय भारतात ते लक्षात ठेवायचं आपल्याला. चला, प्रगत वैद्यकीय इमेजिंग आणि क्लिनिकल चाचणीसाठी डिझाईन केलेले पहिले पूर्णपणे स्वदेशी म्हणजे इंडिजिनियस भारतात बनवलेले आहे ती मशीन, विकसित 1.5 टेस्ला MRI स्कॅनर. यस, हाच तो बघू शकता की MRI स्कॅनर आहे. इथं कसं असतं की आपल्याला जे पण मेटल्स असतील, मोबाईल, अंगठ्या बिंगट्या सगळं काढून आपल्याला इकडं झोपायचं असतं. ही मशीन आत घेऊन जाते. आणि मॅग्नेटिक रेझोनन्स, MRIचं हेच आहे की MRIचा फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. म्हणजे एवढं हार्ड मॅग्नेटिझम आपल्या बॉडीवर टाकलं जातं की डायरेक्टली बघू शकता टिश्यू असतील, सेल्स असतील, त्याचं डायरेक्टली आपल्याला बघू शकता की काय गडबड झाली आहे, ब्लड क्लॉट आहे की नाही, ते सर्व माहीत पडतं. पण त्याच्यावर शरीरावर पण त्याचा भरपूर इफेक्ट आहेत की डायरेक्टली ब्लड क्लॉट कुठेतरी होण्याचा त्याच्यानी पण बघू शकता की शरीरावर कुठेतरी हानिकारक आहे. ॲक्च्युली अजून काही प्रूव्हन तसं झालेलं नाही, पण एक आहे स्टडी इज ऑन गोईंग की MRI इज सेफ ऑर नॉट. पण हे मॅग्नेटिक रेझोनेन्सनी जाते, मग सेफ तर नसणारच, काही ना काहीतरी इफेक्ट होणारच आपल्या सेन्सेसवर. चला, इंडिया हॅज डेव्हलप्ड इट्स फर्स्ट इंडिजिनियस MRI मशीन सेट टू बी इन्स्टॉल एट एम्स दिल्ली. मग ही कुठे इन्स्टॉल होणार आहे? एम्स दिल्लीमध्ये. ऑक्टोबरमध्ये ट्रायल्स संपेल. इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालय MEITY अंतर्गत एक स्वायत्त संशोधन आणि विकास संस्था समीर म्हणजे SAMER. ॲक्च्युली हे इंग्लिशचं डायरेक्टली समीर झालंय, हे असं आहे की सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च असं आहे ते समीरचा फुल फॉर्म. आता लक्षात ठेवायचं की डायरेक्ट देतील की समीर हे कुठल्या मिनिस्ट्रीशी म्हणजे जोडलं गेलेलं आहे, म्हणजे कुठल्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं. तर कुठल्या मंत्रालय अंतर्गत येतं समीर? तर इलेक्ट्रॉनिक अँड IT मंत्रालय. लक्षात ठेवायचं आहे. येथे स्थापित केले जाईल. क्लिनिकल मूल्यांकन आणि अभिप्रायासाठी ऑक्टोबर 2025 पर्यंत एम्स नवी दिल्ली येथे स्थापन केले जाईल. हे बघू शकता की भारतीय बनावटीची MRI मशीन. MRIचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. चला, अंतर्गत प्रकल्प आहे राष्ट्रीय मिशन स्कॅन ERA, स्वदेशी चुंबकीय अनुदान चित्रण एक राष्ट्रीय अभियान. हे एक प्रोग्राम आहे, त्या अंतर्गत विकसित केलेले आहे. डिसेंबर 2014 मध्ये या प्रोग्रामची सुरू झालेली आहे स्कॅन करून. चला नेक्स्ट, भारतातील पहिले रात्रीचे सफारी, इंडियाज फर्स्ट नाईट सफारी. पुन्हा एकदा चौथा करंट अफेअर्स असा आलाय की जे भारतात फर्स्ट आहे. आपलं बघू शकता मागच्या लेक्चरला आपण मार्चच्या पहिल्या 15 दिवसाचं बघितलं, तर पहिल्या 15 दिवसात भरपूर सारे डेट्स, इव्हेंट्स आणि रिपोर्ट्स होते. या ह्याच्यात बघू शकता भारतात पहिले काय घडलंय ते आपल्याला दिसतंय की पहिले काय हे आहे. हे बघू शकता झेब्रा, वाघ. यस, नाईट सफारी. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे कुकराईल नाईट सफारी पार्क आणि वन्यजीव केंद्रात भारतातील पहिले रात्रीची सफारी होणार आहे. यस, तर कुठल्या ह्याच्यात? कुकराईल काय आहे? कुकराईल हे जागतिक स्तरावर 5वे रात्रीची सफारी ठिकाण असेल. ओके, कुकराईल जे वन्यजीव हे आहे उद्यान, नॅशनल पार्क, तिकडे हे सुरू होणार आहे. आणि ते आहे कुठं? उत्तर प्रदेश, लखनौमध्ये. 900 एकरच्या उद्यानात रात्री आणि दिवसाची सफारी केली जाईल, ज्यामुळे पर्यावरण, पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला चालना मिळेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाश्वतता आणि सौर ऊर्जेवर लक्ष केंद्रित करून जून 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. आणि नेक्स्ट इयर पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. म्हणजे हा डायरेक्टली चर्चेचा विषय आहे की फर्स्ट नाईट सफारी पार्क कुठे सुरू होणार आहे? उत्तर प्रदेश.
कुकराईल नॅशनल पार्कमध्ये. पर्यटनाला चालना देणे आणि पर्यटकांना एक अनोखा वन्यजीव अनुभव प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. येस, टुरिझम वाढवण्यासाठीच हे सगळे प्रकार करतात. आणि कुकराईल हे जागतिक स्तरावर 5वे रात्रीचे सफारी ठिकाण आहे, म्हणजे भारतातील पहिले आणि जगातील 5वे. लक्षात ठेवायचं आहे. पंबन ब्रिज पण फर्स्ट लिफ्टिंग होता. ग्रीन प्रोसेसिंग बघू शकता की जे प्लांट होतं की इंदोरमध्ये आपण स्थापन केलेलं होतं. येस, लक्षात राहील ना. चला नेक्स्ट. हेच आहे ना, थोडं इंटरनॅशनल न्यूज आहे. रामेश्वरम बघू शकता इकडं, पंबन ब्रिज, पॉक स्ट्रीट. लंका इंडिया बिझनेस असोसिएशन, लिबा, हेच ठेवायचं आहे. लिबा, लिबिया हे देशाचं नाव आहे. लिबा, लंका इंडिया बिझनेस असोसिएशन. भारत आणि श्रीलंकेत आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी श्रीलंकेत लंका इंडिया बिझनेस असोसिएशन अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. डायरेक्टली विचारू शकतात, लिबा हे कोणत्या दोन देश अंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे. बिझनेस कॉर्पोरेशन कुठल्या 2 देशांतर्गत स्थापन करण्यात आहे? लंका आणि इंडिया, म्हणजे श्रीलंका आणि भारत. 2075 पर्यंत भारत जगातील 2ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत असल्याने दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार, गुंतवणूक आणि व्यवसाय नेटवर्किंगला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. म्हणजे काय, 2075 पर्यंत भारत जगातील 2ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. पहिला कोण आहे? पहिला अमेरिका आहे, दुसरा चायना आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि आता भारत 5व्या नंबरवर आहे. जपान आणि ह्याला आपण बघू शकता की पाठी टाकायचं आहे. आता युकेला ऑलरेडी टाकलंय, जर्मनीला पण टाकलंय. आपल्याला बघू शकता की इकॉनॉमिक आपल्याला ग्रोथ करायची आहे. चायना आपल्यापेक्षा 3 टाइम्स लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. 3 टाइम्स नाही, एक 2.5 का 2.75 पट आहे. मग एवढ्यात बघू शकता 2075 पर्यंत आपल्याला ते गाठायचं आहे. मग वी विल बी सेकंड लार्जेस्ट GDP. व्यापार, गुंतवणूक, डिजिटल अर्थव्यवस्था, MSME वाढ आणि शैक्षणिक भागीदारांना प्रोत्साहन देणे. सीमापार गुंतवणूक, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे. हे भारत आणि हा श्रीलंका. श्रीलंका, कोलंबो, श्री जयवर्धनापूर त्याची नवीन राजधानी आहे. जाफना, जाफना लक्षात असेल. प्रभाकरन आपल्याला लक्षात पाहिजे. राजीव गांधीची जी हत्या आहे ते इकडं तमिलियन लोकांबरोबर तिकडं ह्युमन राईट्सचा इश्यू होत होता. आणि मग त्याच्यानंतर भारताने पीस कीपिंग, युनायटेड पीस कीपिंग इकडे 1 लाख सोल्जर्स पाठवलेले. त्याच्यात आणि LTTची जे प्रमुख आहे प्रभाकरन, त्यांच्यामध्ये बघू शकता बरेच चालले. आणि मग जे जाफनामधनं जे डायरेक्टली बोटी मार्गाने रेफ्युजीज या ते सर्व ते इथं तमिळनाडूमध्ये. आणि मग LTTच्याच लोकांनी बघू शकता राजीव गांधीला उडवलं. येस, चला लक्षात राहील. लंका इंडिया बिझनेस असोसिएशन. चला, मस्त आहे ना चाय. येस, 2024 मध्ये भारत जगातील 2ऱ्या क्रमांकाचा चहा निर्यातदार बनला आहे. आता तुम्ही जर कुठं पण रिसर्च करणार ना, तुम्ही बोलणार हे तर चुकीचं आहे, चायना पहिला आहे, चायना पहिला आहे. इथं केनिया ॲक्च्युली आहे. पण प्रश्न बरोबर वाचायचा आहे आणि न्यूज पण मी जे काय शिकवतोय ते बरोबर बघायचे. तर निर्यातदार दिलाय. प्रोडक्शनमध्ये चायना फर्स्ट आहे. सर्वात जास्ती चाय कुठं बनवला जातो? तर चायनामध्ये, प्रोडक्शनमध्ये. निर्यात म्हणजे आपण ज्या देशात बनवतोय तिथून मग एक्सपोर्ट होतोय तो. एक्सपोर्टमध्ये भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त चाय आपण एक्सपोर्ट करतो, 2nd नंबरला. गेल्या काही वर्षापासून असंख्य आव्हानांना तोंड देत असलेल्या भारतीय चहा उद्योगाला अखेर आनंद साजरा करण्याचे कारण मिळाले आहे. भारतीय चहा मंडळाने, इंडियन टी बोर्ड्स हे आहे, जाहीर केलेल्या अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून येते की भारत 2024 मध्ये जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चहा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. त्यांनी श्रीलंकेला मागे टाकले आहे. म्हणजे आता श्रीलंका 3रा झाला आहे, भारत 3रा होता आणि केनियाच्या मागे आहे. म्हणजे फर्स्ट कोण आहे? चला इथंच लिहितो. फर्स्ट केनिया निर्यातदार, म्हणजे त्या देशात हे करून एक्सपोर्ट केला जातो. 2nd आला इंडिया, भारत, आणि 3रा आला श्रीलंका. मग पूर्वी भारत कधी 2024च्या पहिले भारत 3रा होता. प्रोडक्शन जर विचारलं तर चायना फर्स्ट आहे. चला, जगातील सर्वात मोठा चहा निर्यातदार असलेल्या केनियाने 2024 मध्ये 500 दशलक्ष किलोग्रॅमपेक्षा जास्त चहाची निर्यात केलेली आहे. भारताच्या 2024च्या निर्यातीचे आकडे 254 दशलक्ष. म्हणजे केनियाने ह्याच्यापेक्षा डबल चाय दिलाय. म्हणजे केनिया बघू शकता एकदम गोर गरीब आणि बॅकवर्ड देश आहे, तरी पण चहा प्रोडक्शन तिकडे जास्त आहे आणि तिकडले लोक चाय कदाचित कमी पित असतील. आपल्या भारतात एवढा आहे की 140 करोडची जनता, ऑलमोस्ट 80% लोक चाय पितात इथं. आणि चाय इकडलं एक बोलू शकता डेली रुटीन मधलं एक प्रोडक्ट बनलेला आहे. मग काय लोक मग काहीतरी ग्रीन टी वाला नवीन कन्सेप्ट घेऊन आले, हे फिटनेससाठी, हे असं तसं डिटॉक्स, हे
पण काही काही टेम्परेचरमध्ये बघू शकता, जर ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल आणि प्रत्येक थंडीतला हे असेल, पावसाळी दिवस असेल, चहा केल्याशिवाय लोक दिवस सुरूच करत नाही. आणि चहा इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंडिया इज अ टी लवर बघू शकता की देश आहे तो. त्याच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च होते फक्त 2018 नंतर, जेव्हा देशाने ओके भारताने एवढंच, आणि भारताचा फक्त 2018 मध्ये 256 दशलक्ष किलोग्रॅमची निर्यात झालेली. लक्षात ठेवायचे 2024 मध्ये भारत जगातील कितवा आयातदार बनला? सेकंड. आणि फर्स्ट कोण आहे? केनिया. आणि तिसरा श्रीलंका. 2024चा डेटा आहे. 23 मध्ये भारत तिसऱ्यावर होता, श्रीलंका दुसऱ्यावर होता. म्हणजे केनिया फर्स्टवर आहेच. आणि हा कुठेतरी आयोग, जर मी आयोग असेल तर हा प्रश्न विचारेल, आणि या प्रश्नांमध्ये मी चायना पण ऑप्शन देईल, आणि आन्सर आहे केनिया. कोण म्हणजे सर्वात गरीब आणि एकदम लोएस्ट बघू शकता ना, लो प्रायोरिटीवाला देश केनिया. म्हणजे ज्यांनी ही न्यूज वाचलीच नसेल एकदम प्रॉपरली, तो जर समजा की आपल्याला 4 ऑप्शन मधलं आपल्याला एलिमिनेट करायचं आहे, पहिला तो केनियालाच एलिमिनेट करणार, कारण तो विचारणार आफ्रिकन कंट्रीज आणि चहा आणि हे कुठे झालं. मग असले काहीतरी बघू शकता आउट ऑफ द बॉक्स करंट अफेअर्स असतात, आणि आउट ऑफ द बॉक्सच करंट अफेअर्स आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत, आणि आयोगाचे हेच फेवरेट असतात. निर्यात एक्सपोर्टमध्ये आणि प्रोडक्शनमध्ये चायना फर्स्ट आहे. आता भारतातली आपण चहा आणि टी, कॉफी आणि टी आणि कॉफी दोन्ही प्रोडक्शन आपण बघून घेऊया कसं आहे, की लिडिंग टी प्रोड्युसिंग स्टेट हा लेटेस्ट आकडेवारी आहे, 2023-24चीच आहे. सर्वात जास्ती चहा भारताच्या कुठल्या राज्यात बनतो? तर आसाम, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल, तमिळनाडू, केरला, कर्नाटक. येस, उटीमध्ये पण बघू शकता. उटी कुठं आलं? उटी तमिळनाडूमध्ये येतं. उटीमध्ये चायचे फार्म आहे. केरलामध्ये वायनाडमध्ये पण आहेत बरेच सारे. कर्नाटकमध्ये पण आपल्याला बघायला भेटतात. कर्नाटक कॉफीमध्ये पण हे आहे. पण लक्षात ठेवायचं, भारतात सर्वात जास्त चहा आसाममध्ये भेटतं, आणि ब्रिटिश लोकांनीच हे बघू शकता की जे भारतात ब्रिटिशर्स आले त्यांनीच ह्याचं संशोधन केलेलं आहे, की ते कुठेतरी आसाम आणि या बाजूला गेले. दार्जिलिंग टी जे फर्स्ट GI प्रोडक्ट आहे, पण दार्जिलिंग वेस्ट बेंगॉलमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. दार्जिलिंग आसाममध्ये येत नाही, दार्जिलिंग हा वेस्ट बेंगॉल राज्यात येतो. लक्षात ठेवायचे, दार्जिलिंग टीला फर्स्ट GI प्रोडक्ट भारतातील आहे, ते वेस्ट बेंगॉलमध्ये असतो. लक्षात ठेवायचं. तर असं होतं की ब्रिटिश ऑफिसर्स तिथे गेलेले, आणि त्यांना असं काहीतरी म्हणजे त्यांना माहीत नव्हतं की हे चहाचेच आपलं सगळं प्लांट्स आहेत. मग त्यांनी त्याच्यापासून जे चायपत्ती आणि त्याच्यापासून एक ड्रिंक प्याले, तिकडली जी लोकल माणसं प्यायचे. मग तिथून मग त्यांना हे कळलं की हे काहीतरी हा चायचा प्रकार आहे, आणि त्याचे मग फायदे आणि तोटे भरपूर सारे. फायदेच जास्त आहेत ॲक्च्युली. टीमध्ये टॅनिन असतं, ते तंतुरूत, आणि कॅफिन पण थोड्या प्रमाणात असतं, आणि मग बॉडीला ताजेतवाना ठेवतात, ते प्रकार आहे. आता टी तर झालं, आता कॉफीवर पण येऊया, कारण कॉफी पण माहीत असलं पाहिजे की सर्वात जास्त कॉफी कर्नाटक 70.5% भारतातील पूर्ण प्रोडक्शन. दुसरा केरला, मग तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा. म्हणजे जर कॉफीमध्ये आलं तर कर्नाटक हा सर्वात हे आहे. म्हणूनच आपण बघू शकता की साऊथमध्ये हा प्रकार आहे की फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी कुठलं पण रेस्टॉरंट नाही तर साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाणार तर फिल्टर कॉफीचा प्रकार दिसेल. कारण कॉफी पण 2 प्रकारचे असतात. एक तरी कॉफी बीन्स असतात, दुसरं कॉफी पावडर केलेली असते, आणि त्याच्यात चिकोरी पावडर असतात. ब्रू टी जर तुम्ही प्याला तर ते, आणि मग फिल्टरेशन होऊन मग ते फिल्टर कॉफी बनवतात, ते जबरदस्त लागतं. म्हणून बघू शकता की कंपॅरेटिव्हली जर तुम्ही बघा, मग साऊथमध्ये टी आपलं कॉफी जास्त पितात, आणि नॉर्थमध्ये चाय जास्त पितात. म्हणजे एक असं आपण भारताचा हे आपण लावू शकतो एक, जर आपल्याला अंदाज लावायचा असेल तर. येस, क्लिअर. चला, आता प्रत्येक आपण लेक्चरला कसं करत आहोत थिअरीच्या, प्रत्येक लेक्चरला एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा आपण एक शॉर्टकट घेऊन येत आहोत. मध्यंतरी UPSCला पण विचारलं गेलेलं की 4-5 देश दिले, आणि ह्यापैकी NATO कंट्रीज कुठले नाहीये. मध्यंतरी आपल्या इकडे G20 समिट पण झालं. G20ला पण आपण बघू शकता की कंट्रीज दिले नाही. आता राज्यसेवा 1 डिसेंबरला झाली, तिथं बघू शकता की 5 आईस करून काहीतरी हा आलेला, आणि त्याच्यात 5 आपलं बघू शकता देशांचे गट दिलेले, आणि त्यात आपल्याला ओळखायचं होतं की 5 देश कुठले कुठले कसे काय आहेत. मग ते 5 आईस प्रकार सकट म्हणून हे लक्षात घेऊनच बघू शकता की करंट अफेअर्समध्येच काय काय गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजे. मग त्या ऑर्गनायझेशनचे जे शॉर्टकट्स आहेत आपल्याला बघू शकता. मागच्या वेळेला सार्क आपण बघितलं, G20 कंट्रीज बघितलं. आज घेऊन येत आहोत आसियान कंट्रीज. आसियान कंट्रीज टोटल किती आहेत आणि लक्षात कसं ठेवायचं, आणि त्याचा शॉर्टकट आहे टीव्ही क्लिप ऑफ MBBS. आता टीव्ही क्लिप ऑफ MBBS म्हणजे टीव्ही इथं लिहिलंच आहे, क्लिप MBBS पेन बघू शकता. सार्कचा सांगितलेला मी, सार्कमध्ये किती कंट्रीज आहेत. तर T थायलंड, V व्हिएतनाम, C कंबोडिया, L लाओस, इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया. इकडला जो B आहे तोच इम्पॉर्टंट आहे, कारण इकडे B बर्मा लिहिलंय की ज्याला आपण म्यानमार बोलतो.
ब्रुनाई, सिंगापूर. आता आसियान कंट्रीज बघू शकता, त्याचं फुल फॉर्म काय आहे? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट हा पूर्ण समजा आशिया घ्या, हा दक्षिण झाला साऊथ आणि हा झाला दक्षिण पूर्व साऊथ ईस्ट. मग इकडले जे कंट्रीज आहेत त्या कंट्रीचा समूहालाच आपण आसियान कंट्रीज बोलतो. तिथं भारत नाही आहे. आय फॉर इंडोनेशिया हे लक्षात ठेवायचं, आय फॉर इंडिया नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बघू शकता इथं घेऊन आलेलो प्रॉपरली आसियान, व्हिएतनाम, लाओस हे सगळं बघू शकता, सगळे आजूबाजूचे सर्व देश आहेत. आणि त्या देशाचा गट जे एक गट बनलेला आहे त्या गटाला आपण आसियान कंट्रीज बोलतो. यस. टीव्ही क्लिप ऑफ MBBS लक्षात ठेवायचं आहे. सार्कचं मी फुल हे सांगितलेलं, सार्कचं आपल्याला MBBS स्पेन म्हणजे 8 देश आहेत सार्कमध्ये. त्यांचा G20 मध्ये मी मागच्या वेळेला सांगितलेलं गुरुजी सीता अब SSC FCI में जॉब करती है. मग त्याच्यानंतर आपण G20 मध्ये तो एक शॉर्टकट बघितला की 19 देश आहे आणि युरोपियन युनियन एक आहे. 20 देश नाही G20 मध्ये, 19 देश आणि युरोपियन युनियन, पूर्ण युरोपियन युनियनचा एक गट आहे, लक्षात ठेवायचा. आणि आज आपण बघू शकता की टीव्ही क्लिप ऑफ MBBS आपण हे आसियान कंट्रीज बघतोय, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन हे. आणि हेच आहे की बघू शकता हेच आसियान कंट्रीज आहे की जे बँकॉक डिक्लेरेशन, आता मला लक्षात आलं म्हणून डायरेक्टली सांगतो. बँकॉक डिक्लेरेशन 1900 मला वाटते 1967 बँकॉक डिक्लेरेशन झालेलं आहे 1967 ला. आणि त्या डिक्लेरेशन अंतर्गत हे असोसिएशन फॉर्म करण्यात आलेले आहे. यस. बँकॉक हे बघू शकता थायलंडची राजधानी आहे. पण याचं जर हेडक्वार्टर जकार्ता इथे आहे, मलेशियाची राजधानी जी आहे जकार्ता, याचं हेडक्वार्टर जकार्ता इथे आहे. G20 देशाचा हेडक्वार्टर्स कुठे आहे? G20 देशाला हेडक्वार्टर्स नाही आहे. ज्या देशात G20 समिट होणार त्या देशातलाच हेडक्वार्टर्स आपल्याला आपलं मानलं जातं. आता G20 भारत कधी झालं? 2023 ला. 2024 मध्ये ब्राझील आणि 2025 मध्ये आता साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग मध्ये होणार आहे. चला क्लिअर. चला याच अंतर्गत बघू शकता की जे आपले थिअरी आहे 16 ते 31 मार्च ची आपण थिअरी कंप्लीट केलेली आहे. आणि इथून पूर्वीचे पण बघू शकता, जानेवारी 1 ते 15 असेल, 16 ते 30 असेल, 1 ते 15 फेब्रुवारी असेल, 16 ते 28 फेब्रुवारी. तसे हे सर्व जे लेक्चर्स आहेत ते प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही तेही जाऊन बघा. आणि हे सर्व लेक्चर बघू शकता रिव्हिजन मोडमध्ये पण तुम्ही बघू शकता. थोडं नंतरच्या वेळेला जर पुन्हा रिव्हिजन करायचं असेल ते 2च्या स्पीडमध्ये तुम्ही 1.5 या तर 2च्या स्पीडवर तुम्ही हा लेक्चर बघू शकता. आणि आता ह्याच लेक्चरच्या संदर्भात MCQ जे आहे, जे इम्पॉर्टंट MCQ 16 तारीख ते 31 मार्चच्या मध्ये जे आपले घटना घडलेत त्या रिलेटेड MCQज आणि आज जेवढी थिअरी शिकवली त्या पण रिलेटेड MCQज कसे येऊ शकतात ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. तर चला आजचा लेक्चर आपण इथेच संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.